तिनं जर हो म्हणलं असतं तर मी मास्तर झालो नसतो. तिनं नाही म्हणलं म्हणून मी मास्तर झालो. बघा कसा असा जीडी अग्नीवर 22 एप्रिल 2024 मॅथ अँड रिझनिंग चा सेट वाईज मी काय केलेला आहे तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे आणि त्याचबरोबर सेकंड शिफ्ट 22 एप्रिल मध्ये झालेल्या परीक्षेचं सोल्युशन आहे. मित्रांनो पहिला व्हिडिओ पडलेला आहे आणि हा दुसरा सेकंड शिफ्टचा पडलेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल की टाकले नाही दादा माझ्याकडे ऑफलाईनची बॅच असल्यामुळं काय असतं वेळ भेटत नाही त्याच्यामुळे दिवस जवळ आहे पुनश्च तुमच्यासाठी मी टाकण्याचा प्रयत्न केला तर ते शेवटपर्यंत मॅथ अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं. मी मग सांगितलं ना तुम्हाला तिनं जर हो म्हणलं असतं तर मी मास्तर झालो नसतो. तिनं नाही म्हणलं म्हणून मी मास्तर झालो. ध्यानात घ्या. आणि त्याच्यासाठी तिनं नाही म्हणलं म्हणून तुम्ही तयारी सोडायची नाही. तिनं हो म्हणलं तयारी असं जोमात करायचं असं करायचं नाही. मग चला तर विषयाला सुरुवात करू. आणि हो तिच्या हो सांगण्यावरून बाबू माघारी घेऊ नको आणि तिनं नाही म्हणलं म्हणून डायरेक्ट बर्बाद होऊ नको. काम कर असं की जोमात. पहा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. ए आणि बी चे सध्याचे वय गुणोत्तर 2 यास 3 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 यास 4 होईल. बी चे सध्याचे वय किती असा प्रश्न केला. दाद्या ए आणि बी असं लिहून घ्यायचं तो आणि 2 यास 3 जशाच्या तसं लिहून घ्यायचं. सांगितलं किती 5 वर्षानंतर लिहून घ्यायचं आणि नंतर विचारलं त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 यास 4 होईल तर बी चे वय विचारले 3 यास 4 किती 5 वर्षानंतर. ते 5 वर्षानंतर 5 जसेच्या तसे घेऊन टाकायचे गुणाकाराल चा फरक छेद इथं घेऊन टाकायचा. 3 आणि 4 मधला फरक 1. आता तिरकस गुणाकार करायचा 4 दोन्ही 8 3 त्रिक 9 आणि चा फरक जो आहे तो छेदाला घ्यायचा. छेदाला घेतला तर जनरल किंमत आली तुमची 5. विचारलं कोणाचा बी तर बीचा प्रमाण होता 3 जनरल किंमत होती 5 त्याला गुणायचं आणि 5 त्रिक 15 डायरेक्ट लिहायचा. पर्याय पहा 15 वर्ष तुमचं उत्तर असणार आहे. समजलं असेल. चला समोर चला x गुणाकाराला 1 छेदाला 4 बराबर 6. आता तुम्हाला सांगतो असा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर x ची किंमत काय असेल असा प्रश्न तुम्हाला केला तर मग काय असतं. या x आणि x चा याच्याशी संबंध असतो अंशाशी संबंध असतो छेदाशी नसतो. इथे जर अधिक राहिला असता मग छेदाशी संबंध आला असता किंवा वजा राहिला असता छेदाशी संबंध आला असता. इथं गुणाकाराचा चिन्ह आहे म्हणून डायरेक्ट अंशाशी संबंध आला. म्हणून लक्षात घ्या x छेदाला 4 बराबर 6 हे भागाकारात आहे इकडे गुणाकारात होऊन जाईल आणि x बराबर 4 गुणिला 6 x बराबर 24. पर्याय पहा x बराबर 24 दिसतो का तर हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. समजलं असेल दादा. चला समोर चलायचं. पण जर एका पिशवीत 160 गोळे असतील तर त्यातील 40% हिरवे असतील तर किती लाल गोळे आहेत असा प्रश्न आपल्याला केला. पहा याच्यामध्ये 60 गोळे आहेत 160 गोळे आहे. याच्यात 2 तुलना आहे. एक 40% ही 40% काय आहे हिरवे. आता उरले काय रे लाल. मग लाल किती आहे ध्यानात घ्या तर लाल आहे 60%. मग काय सांगितलं याच्यात फक्त लाल गोळे किती म्हणून या 160 चे 60% काढायचे. टक्क्यासोबत म्हणल्याच्या नंतर छेदाला किती असणार आहे 100 असणार आहे. ध्यानात घ्या 0 कटलं 0 कटलं आणि 16 सकी 96 तर दादा 96 16 म्हणजे 96 तुमचे काय असणार आहे लाल गोळे असणार आहे. समजून राहिलं व्यवस्थित चालू आहे. चला तर मग समोरचा प्रश्न पहा. 15 सेंटीमीटर लांबी आणि 9 सेंटीमीटर रुंदीच्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे असा प्रश्न तुम्हाला केला. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बराबर लांबी गुणिला रुंदी. ध्यानात घ्या पहा आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी. मग आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारला आहे तर दादा 15 गुणिला 9 चला 15 नम 135 15 नम 135 नासे 135 पर्याय मध्ये आहे का पहा आहे म्हणजे बी नंबर तुमचा काय असणार आहे उत्तर असणार आहे. चलायचं मग समोर. चला समजत असेल. चला समोरचा प्रश्न पहा. 24-36 या दोहोंना नक्की भाग जाणारी सर्वात मोठी संख्या
कोणती सर्वात मोठी सांगितलं, दोहोंना भाग जाणारी. म्हणजे आपण ही 24 घेतलं आणि ही तर 36 घेतलं. पर्याय जर उचल आपण 18च्या पाड्यात भाड्यात घेत नाही. सर्वात मोठी मग इथं आले 12. चला 12 आपण जर घेतलं तर 12 दोन्ही 24, 12 3 36. याचा अर्थ भाग गेला, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तुमचा 1 असणार आहे. कळाला, लक्षात घ्या, समजून राहिलं. चला समोर चला. नंतरचा प्रश्न, जर एक्स छेदाला 4. किती सोपे प्रश्न विचारले जाते तुम्हाला सांगतो, अतिशय सोपे. फर्स्ट आणि सेकंड लेवलचेच प्रश्न आर्मी भरतीला विचारले जाते. त्याच्यासाठी काळजीपूर्वक बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत शिकत चला आणि मिक्स मध्ये तुम्ही ध्यान देऊन ऐका. मिक्स मध्ये मी इथं घेत असतो पण त्याचा व्हिडिओ बनवला नाही, म्हणून ध्यानात घ्या. जर बनवला तर मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करीन. कमेंट्स मध्ये सांगा टाकायचं की नाही टाकायचा. एक्स छेदाला 4 बराबर 6 छेदाला 8. तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची सांगितलेली आहे. जर पद बराबरीत असेल, दादा जर पद बराबरीत असेल तर काय करायचं, याचा संबंध तिरकस गुणाकाराला ठेवायचा आणि ध्यान देऊन इकडे ऐकायचं. आणि एक्स गुणीला 8 चिन्ह जसेच्या तसा आणि 6 गुणीला 4 लिहिलं पा. चला एक्स बराबर 8 गुणाकार तिकडे भागाकारात, म्हणून लक्षात घ्या 6 गुणीला 4 छेदाला 8. 4 1 4 4 2 8 बेक बे बेत्रिक 6. एक्स बराबर किती असणार आहे, 3. पर्याय एक्स बराबर 3 म्हणजे तुमचा उत्तर असणार आहे 3. समजून राहिलं, चलायचं समोर. चला दादा लक्ष द्यायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. जर 20 संख्याची सरासरी 8 असेल आणि पहिल्या 10 संख्याची सरासरी 10 असेल तर शेवटच्या 10 संख्याची सरासरी किती, असा प्रश्न आपल्याला केला. दादा सोडवायचं कसं, डायरेक्ट तुमच्या भाषेत सांगतो की 20 संख्याची सरासरी 8 आहे. 20 गुणीला 8 करून घ्यायचे म्हणजे 160 याचं उत्तर आलं. नंतर 10 संख्येची सरासरी सांगितली, 10 गुणीला 10 ची सरासरी 10 म्हणजे ती असणार आहे 100. आता नंतर काय करायचं, या दोन्हीतला फरक काढायचा. या दोन्हीतला फरक आला 60. सांगितलं उरलेल्या संख्या किती असणार आहे, 20 मधून 10 केल्या तर त्या संख्या असणार आहे 10. म्हणून 60 छेदाला 10 जर भागितलं का, उरलेल्या संख्येची बेरीज 60 आहे आणि उरलेल्या संख्या 10 आहे, म्हणून 10 भागितलं त्याचं उत्तर येणार ही सरासरी. ही काय असणार आहे, सरासरी, म्हणजे तुमचं हे उत्तर असणार आहे. म्हणून लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका आणि समोरच्या प्रश्नावर चला. चौकोनात किती कर्ण असतात, दादा लक्षात घे. हे चौकोन काढलं मी, हे काय काढलं, चौकोन काढलं 1 आणि 2, त्याच्यात 2 कर्ण असतात. किती कर्ण असतात, 2 कर्ण असतात. ध्यानात घ्या, हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि याच्यावर मी टॉपिक बनवलेला आहे चौरस म्हणून, आणि चौरसाचा व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की पाहून घ्या. चौरसाच्या सगळ्या संकल्पना काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. म्हणून याच्यामध्ये चौकोनात किती कर्ण असतात, तर 2 कर्ण असतात. ध्यानात घ्या, चलायचं समोर चला. कोणत्या संख्येने सर्वात मोठी 2 अंकी संख्याला भागाकार करता येतो, मग सर्वात मोठी 2 अंकी संख्या घ्यायची आणि लिहून घ्यायची. सर्वात मोठी 2 अंकी संख्या म्हणजे 99. तुम्ही काय केली दादा, लिहून घेतली. पर्यायमध्ये पाहायचं, 99 ला भाग जात नाही, 5 7 ला भाग जात नाही, 7 8 ला भाग जात नाही, पण 9 ला 99 ला भाग जातो, 11 ला 99 ला भाग जातो. आला की नाही तुमचा उत्तर. सोप्या आणि सरळ भाषेत दादा, डायरेक्ट डोक्यात पहा, लक्षात घ्या. म्हणजेच 9 ला भाग जातो किंवा 11 ला भाग जातो. 11 नंबर 99, 11 नंबर 99, 9 1 9, 9 1 9. याचा अर्थ भाग गेला की नाही गेला, दादा समजत असेल, गेला की नाही गेला तेवढं सांगा. गेला ना, चलायचं मग समोरचा प्रश्न. जर 1300 रुपयांच्या मूळ रकमेवर 10 वर्षामध्ये काय सांगितलं, जर 1300 रुपयांच्या मूळ रकमेवर 10 वर्षामध्ये साध्या व्याजाने 650 रुपये मिळतात, तर साध्या व्याजाचा दर किती असेल, असा प्रश्न तुम्हाला आला दादा, तर डायरेक्ट सरळ व्याज घेऊन टाकायचं. दादा व्याजासोबत नेहमी गुणाकाराला 100 ठेवायचे. अरे रक्कम ठेवायची आणि रक्कमासोबत गुणाकाराला वर्ष किंवा दर जर टाकलं, तुम्हाला जे पाहिजे ते भेटून जातं. जर मायचर मार्क गेला तर मग सांगतो, अरे 650 घेतले, गुणाकाराला 100 ठेवले, रक्कम होते किती, 1300.
1300 सोबत वर्ष किती होते 10 1 2 1 2 1 1 0 कटला 13 1 13 13 5 65 दादा दर होता तुमचा 5% दर होता. समजला असेल दाद्या, कळत असेल ना? मग नक्की कमेंट कर, लाईक कर, शेअर कर आणि मित्रापर्यंत नक्की व्हिडिओला शेअर कर, कारण त्याचा बी फायदा झाला पाहिजे, त्याचबरोबर तुझा बी फायदा झाला पाहिजे. पहा 10 सेंटीमीटरला 50 सेंटीमीटरने भागल्यास गुणोत्तर किती असेल असा आपल्याला प्रश्न केला तर सरळ सरळ काय करायचं 100 भागितले 100ला कितीनं भागणार 50 सेंटीमीटरला 0 0 काटला 5 1 5 5 2 10 म्हणजे 2 यास 1 पर्याय पाहायचा. पहा 2 छेदाला 1 2 यास 1 पर्याय पाहायचा, ते उत्तर घोटायचा, म्हणजे तेच तुमचं उत्तर असणार आहे. पहा किती सोपे प्रश्न. तसेच प्रश्न यावर्षी बी विचारणार, मराठीत पेपर होणार, ध्यानात घ्यायचं आणि सोडवायचं कसं. पहा सोप्या आणि सरळ भाषेत फर्स्ट सेकंडची तयारी करायची, कार्यक्रम लावून घ्यायचा आणि जय हिंद जय महाराष्ट्र. चला 25% दशांश स्वरूप रूप काय असेल 25% दशांश स्वरूप तुम्हाला सांगितलं. दादा जिथं टक्के असले ना त्याच्या खालून नेहमी 100 ठेवायचं. मग याच्या खालून तुम्ही 100 ठेवले, बाहेर काढले किती 25, मग फक्त छेदाला 0 मोजायचे किती आहे. मग 0 मोडले 1 आणि 2 1 2 ला टाकला दशांश टाकला 0.25 पर्याय पाहायचा आणि ते उत्तर घोटायचं. पा रिकाम्या हाताना तुम्ही घरी नाही यायचा. फौजीचं स्वप्न बाळगलं ना तर फौजी होणार. मनापासून तयारी कर, ज्या दिवशी तुझ्या अंगावर गुलाल पडल ना तो दिवस तुझा सोन्याचा राहील, ध्यानात घे. चलायचं समोर. चला पहिल्या 4 विषम मूळ संख्याची सरासरी किती असा प्रश्न तुम्हाला केला. पहिल्या 4 विषम मूळ संख्याची सरासरी किती विषम सांगितलं. पहा लक्षात घ्या, तुम्ही 2 लिहिसाल. 2 एकमेव सम अशी संख्या आहे की जी मूळ संख्या आहे. ध्यानात घ्या काय आहे मूळ संख्या आहे. पण त्यानं काय सांगितलं की पहिल्या 4 विषम मूळ संख्याची सरासरी किती, म्हणून आता सुरुवात करणार 3 5 7 आणि 11 9 लिहिसाल. विषम इतर लक्षात घ्या मूळ संख्या 9 ही विषम संख्या आहे पण मूळ संख्या नाही, ध्यानात घ्यायचं. आणि एकूण संख्या झाल्या 4 आणि या सर्वांची करायची बेरीज एकूण संख्या. पहा सरासरी काय सांगते सरासरी बराबर सर्व संख्याची बेरीज छेदाला एकूण संख्या ध्यानात घ्यायचा. छेदाला एकूण संख्या ध्यानात घ्यायचा. पहा 10 10 10 5 15 15 11 26 किती झाले 15 11 किती झाले 26. मग 26 छेदाला 4 4 1 4 4 सक 24 उरले किती 2 आणि दशांश ठेवला 0 ठेवला 4 5 20 पर्यायामध्ये 6.5 तुमचं उत्तर आहे का पहा. आणि असेल तर घोटा आणि लगेच फौजी व्हा. चलायचं समोरचा प्रश्न सेक्शन बी. आता याच्यातले 2 प्रश्न जे होते थोडेसे कूट होते. त्याच्यामध्ये प्रश्न काय होता की पाच थिटा 45 अंश, जो 45 अंश त्याचा माप काय आहे तर त्याचा जो माप आहे 1 छेदाला वर्गमुळात 2 हे लक्षात ठेवायचा. 45 अंश सायन्स या साइन थिटाचा याचा माप किती आहे 1 छेदाला वर्गमुळात 2 हा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला आहे. ते मी टाकला नाही, याच्यात आता तुम्हाला समजून सांगितलं आहे. चलायचं सेक्शन बी कडे वळूया, ते म्हणजे रिझनिंग कडे वळूया आणि दुसऱ्याचा घटकाच्या. चला आता पहा दादा 3 5 3 0 3 8 आणि 15 चा फरक जर घेतला चा फरक असणार आहे 3 चा फरक असणार आहे 5 चा फरक 8 आणि 5 म्हणजे 8 आणि 7 15 म्हणजे 7 आणि याचा अर्थ याच्यातला फरक 2 याच्यातला फरक 2 म्हणजे विषम संख्येची सुरुवात झाली. इथं असणार 9 आणि 9 याच्यात मिळून घ्या दादा. 9 जर याच्यात मिळवले तर तुमचा उत्तर येणार 24. पर्याय मध्ये पहा 24 आहे का पहा, पर्याय मध्ये 24 आहे म्हणजे हा तुमचा उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या. आणि समोरच्या प्रश्नावर चला. 40 विद्यार्थी ओळीत मुरले उजव्या टोकापासून 14व्या आहे तर डाव्या टोकापासून त्याची स्थिती काय असेल. दादा लक्षात घे 40 लिहून घ्यायचं 40 लिहून घ्यायचं आणि इकडून 14 लिहून घ्यायचे. 14 लिहून घ्यायचे टोक मोजायचा आणि मग त्याची स्थिती दोन्हीकडून मोजायची. कुठंतरी लक्षात घ्यायचं या दोन्हीतला फरक आला 26. आता सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला, एक तर एकूण मोज नाही तर एकूण मोज कुणीकून तुला काउंट करणार म्हणजे त्याची स्थिती असेल 27.
अधिक 1 बराबर किती 27, म्हणजे तो 27वा असेल, ध्यानात घ्यायचा. समजून राहिला? चलायचं समोर. चला दादा, असा प्रश्नाला असंच करायचा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ऑल द बेस्ट ला 104 असे कोड केले जाते. त्या सांकेतिक भाषेत बेस्ट ऑफ लक ला काय असेल? असा प्रश्न केला तुम्हाला ए पासून तर झेड पर्यंत तुम्हाला एबीसीडी लिहावं लागेल आणि प्रत्येक ए साठी, बी साठी 2, सी साठी 3 असं करत झेड पर्यंत 26 आणि ए किती नंबरला आहे 1 आणि एल किती नंबरला आहे, डबल एल किती नंबरला आहे ते बघायचं आणि सर्वांची करायची बेरीज आणि ती बेरीज म्हणजे 104 आणि तसं बी 2 नंबरला आहे, ई 5 नंबरला आहे. असं करून सगळ्याची प्रत्येक शब्दाची करायची बेरीज आणि मला सांगायचा कमेंट्स मध्ये. मला कळलं पाहिजे की तुम्हाला काय येतं. आलं लक्षात? मला कमेंट्स करून सांगा याच्यापैकी बेरीज काय असणार आहे. आलं लक्षात? चलायचं मग समोर. तुम्हाला एक कोड दिला, त्या कोड नुसार तुम्ही शिकवा. हा, आणि याचा बी मला कमेंट्स मध्ये सांगसाल की याच्यामध्ये फरक कितीचा आहे आणि ईच्या नंतर काय येणार आहे. एबीसीडी काढून मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा याचं उत्तर, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की नेमकी येतं की नाही येतं. चला, पॉवर्स POWERS किती शब्द आहे पा? 1 2 3 4 5 6 पा 1 2 3 4 5 6 पा. असा प्रश्न तुम्हाला दिसला तर या शब्दाची अक्षरे किती प्रकारे लावली जाऊ शकतात असा प्रश्न जर दिसला तुम्हाला दादा, डायरेक्ट मार्क जाणार नाही, त्याचे क्रमांक टाकून घ्यायचे 6 आणि सगळ्या क्रमांकाचा गुणाकार जर केला, जर तुमचा मार्क गेला तर त्याला मी बसेल आहे. म्हणून सांगतो ना, तिनं जर हो म्हणला असतं तर मी मास्टर झालो नसतो. तिनं नाही म्हणलं म्हणून मी मास्टर झालो. ध्यानात घ्या. तिनं जर नाही जर म्हणलं तर जिद्दीवर लागून दाखव. तिनं जर हो म्हणलं तर बरबाद होऊ नको. ध्यानात घे. म्हणून पा बे का बे पा बे 3 2 6 6 6 5 30. लक्षात घ्या 30 6 24. पहा लक्षात घ्या, थोडासा गुणाकार मिस्टेक होईल. आपलं कसं आहे 1 2 3 4 5 6. चला 6 5 30 गुणाकाराला 4 3 12 12 2 24. 1 2 3 4 5 6 आणि या सगळ्या पदाचा गुणाकार करायचा. 1 2 3 4 5 6 जेवढे नंबर टाकले ना तेवढ्या पदाचा काय करायचा? गुणाकार करायचा. पद किती आहे त्याचा गुणाकार करून उत्तर सांगायचा, ते बी कमेंट्स मध्ये, आणि त्याचा उत्तर 720 येतो. पण कसा येतो ते सांगायचा. आलं लक्षात? मित्रांनो, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि हो, आणि जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर मला पीडीएफ टाका म्हणून सांगा. सेकंड शिफ्ट याची मला पीडीएफ टाका आणि तुम्हाला नंबर देऊन टाकतो माझा. चला 86 98 52 14 72 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज पाठवा आणि सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्टची मला पीडीएफ टाका असं मला सांगा. म्हणजे मला कळायला पाहिजे तुम्हाला पीडीएफ कोणती पाहिजे. खास तुमच्यासाठी उभा आहे. नक्की तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकवतो. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्यापासून मी अलविदा. जय हिंद, जय महाराष्ट्र.